जिल्हास्तरीय न्यायपालिका विषयक 2 दिवसांच्या राष्ट्रीय परिषदेचा राष्ट्रपतींच्या उपस्थितीत समारोप। सर्वोच्च न्यायालयाचा नवा झेंडा आणि विशेष चिन्हाचं अनावरण। एकेकाळी सत्तेत असलेले लोक आता राष्ट्रविरोधी वक्तव्य करत आपल्या लोकशाहीला आव्हान देत आहेत असे सांगत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केली चिंता। केंद्रातलं रालोआ सरकार नक्षलवादावर कठोर प्रहार करत असून मार्च 2026 पर्यंत भारत नक्षलवादमुक्त होईल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा पुनरुच्चार। मुस्लिम विद्वान आणि धार्मिक नेत्यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळानं अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांची भेट घेऊन वक्फ सुधारणा विधेयकातील तरतुदींना दर्शवला पाठिंबा। पराभव दिसू लागल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर विरोधकांचं राजकारण, मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडीच्या आंदोलनावर घणाघात। काँग्रेसनं नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, यासाठी काँग्रेससह महाविकास आघाडीनं जगभरातल्या शिवप्रेमींची माफी मागावी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका। छत्रपती शिवरायांच्या पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं सरकार विरोधात आंदोलन। या चुकीला माफी नाही, मविया सरकारवर हल्लाबोल। मवियाच्या आंदोलनाला भाजपचं प्रत्युत्तर, मवियाच्या नेत्यांना सद्बुद्धी यावी या उद्देशानं भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचं राज्यात ठिकठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यासमोर आंदोलन। सर्वांसाठी पौष्टिक आहार या संकल्पनेसह देशभरात आजपासून पोषण माह सुरू। आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत आज ॲथलेटिक्समध्ये 2 पदकांची अपेक्षा। भारत सध्या एका सुवर्ण पदकासह 5 पदकांची कमाई करत पदक तालिकेत 22व्या स्थानावर।